सो आपण इथे आलो आहोत श्री दत्त स्नॅक्स इथे. आमचा संध्याकाळचा चहा घेण्याचा मूड झाला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माऊली चहा आणि ही जी पाठी गुफा दिसते तर इथेच महादेव आहेत. अशा प्लास्टिकच्या बाटल्या ज्या माझ्या पाठी दिसत असतील. नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही निघालो आहोत कोकणात. आमचं गाव देवगड आहे आणि आता दुपारचे 5 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत. सध्या तरी आम्ही आमच्या इथेच आहोत, आत्ता जस्ट निघालो आहोत. आणि म्हणजे आम्ही गावी पोचता आम्ही काही स्पॉट करणार आहोत. तर म्हणजे कोकणातले लोक हे महादेवांना खूप मानतात आणि महादेवांचे बरीच रूपं आहेत, बरीच नावं आहेत. त्यातलंच आम्ही मार्लेश्वर करणार आहोत आणि विमलेश्वरसुद्धा करणार आहोत. तर तसं आमच्या कारने जात आहोत. तर 12 तासाचा प्रवास आहे आमचा आणि ट्रॅव्हल्सने गेलं तरी 12 तासाचाच प्रवास आहे. ट्रेनने गेलं तर 8 तासाचा ना. हां, ट्रेनने गेलं तर 8 तासाचा प्रवास आहे. हा गिरींद्र असा मागे बसला आहे आणि इथे आमचं सगळं सामान आहे. इथे तुम्हाला आता आमच्या बॅकपॅक दिसत नाही आहेत, पण मी दाखवते थोड्या वेळाने. आणि आम्ही आता निघालो आहोत. आता रस्त्यातच खाणं पिणं आमचं सगळं रस्त्यातच असणार आहे. तसं तुम्हाला माहिती आहे कोकण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि विमलेश्वरला आपण कधी गेलोच नाही आहे ना. गेलो होतो ना हां, विमलेश्वरसुद्धा एकदा केलं होतं. तेव्हा आमचा म्हणजे चॅनल नव्हता वाटतं, चॅनल नव्हताच आमचा. आणि मार्लेश्वरसुद्धा केलं होतं. आता ह्यावेळेस करणार आहे परत एकदा जाऊन. आणि आम्हाला तुम्हालासुद्धा दाखवायचं आहे. हां, विमलेश्वरला गोजिरी पिक्चरची सुद्धा शूटिंग झाली होती. आणि ते प्रितेश ड्रायव्हिंग करतायत आणि गिरींद्र इथे बघतोय, तो वाट बघतोय कधी शूट थांबवते आणि कधी तो पुढे येतोय म्हणून. काय तर आज पूर्ण आमचा ट्रॅव्हलिंगचाच दिवस आहे आणि मे बी सकाळी आम्ही तिथे पोचू तेव्हा फर्स्ट आम्ही मार्लेश्वर करू. विमलेश्वरचं माहिती नाही मला, पण मार्लेश्वर करू. जमलंच तर गावची ठिकाणंसुद्धा दाखवू जिथे आम्ही राहतो. कोकणात अशा खूपशा जागा आहेत ज्या रहस्यमय आहेत आणि म्हणजे लोक जास्त जातसुद्धा नाही तिकडे. आणि गेले तरी मे बी कोणी असं दाखवत पण नसेल. तर आम्ही ते प्रयत्न करणार आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो आपण इथे आलो आहोत श्री दत्त स्नॅक्स इथे. आमचा संध्याकाळचा चहा घेण्याचा मूड झाला आहे. गिरींद्रला पेटपूजा करायची आहे. आतमध्ये जाऊन बघूया, चला. तर इथे गिरींद्रची मिसळ आली आहे. गिरींद्रने मिसळ ऑर्डर केली आणि इथे लोणी घावन आहे आणि एक चहा, मसाला चहा. चहाची टेस्ट जबरदस्त आहे आणि लोणी घावन दिसतं आहे पण जबरदस्त. टेस्ट करतो आम्ही आता. संध्याकाळचा आमचा आता चहा आणि नाश्ता घेऊन झालेला आहे आणि मी लोणी घावन सांगितलं होतं. ॲक्च्युली ते घावन नव्हतं, तो असं जाड डोसाच होता. घावन हा वेगळा प्रकार असतो आणि डोसा हा वेगळा प्रकार असतो. चहा ठीक होता आणि गिरींद्रने घेतलं होतं मिसळ, तीही चांगली होती. आणि यांनी जे वडापाव घेतले होते त्या वडापावमधली म्हणजे ज्या बटाट्याची जी भाजी असते ती ॲक्च्युली खूप म्हणजे खराब झालेली होती आणि लोक म्हणजे वडे घेऊन खात होते. लोकांना ॲक्च्युली ते गरम असल्यामुळे लोकांना कळलं नाही
की भाजी तिकडची खराब झाली आहे म्हणून. आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या समोरून काहीच रिस्पॉन्स नव्हता. म्हणून मी हे व्हिडिओ जाल बाहेर खाल तेव्हा विचार करूनच करा काय कराल ते. तर चला आता आम्ही गाडीत बसून आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो. चला. आम्ही आता जोशी वडेवाले आहेत तिथे थोडासा ब्रेक घेतला आहे. गाडीला थोडंसं मध्ये मध्ये थांबून गिरींद्रला पण थोडं बाथरूमला वगैरे घेऊन जातोय. काय नाही थोडंसं पाय मोकळे करतोय उतरू नदीमध्ये. आम्ही तसं थोडाफार खाऊ वगैरे सगळं कॅरी केलं आहे. आणि आता 9:30 झाले आहेत आणि मल्हार बगीचा फॅमिली रेस्टॉरंट आहे इथे आम्ही थांबलो आहे. मग बघतो मला तर झोप येते. गिरी बाबूला भूक लागली आहे. ऑलमोस्ट आमचं झोपण्याचं टायमिंग झालं आहे. तर बघतो जेवतो आणि काय पुढे असं निघूया ना थोड्या वेळाने कुठेतरी गाडी थांबवू मग परत. चला जेवून घेऊया आधी. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही CNG भरायला खेडच्या जवळपासच थांबलोय. गिरींद्र कारमध्ये झोपलाय. त्याला आता आम्ही बाहेर काढून घेऊ कारण गिरींद्र गाडीमध्ये झोपला आणि CNG भरताना गाडीमधून बाहेर निघायचं. रात्रीचे 2 वाजले पण पब्लिक काय थांबत नाही. एवढी गर्दी आहे अजूनही CNG भरायला रात्रीचं. इथे मी माझा अवतार हा असा आहे. झोपा काढून उठले मी. यांनी गिरींद्रला घेतलंय. गिरींद्र अजूनही झोपेत आहे. आणि इथे अशी लाईन लागली आहे. गावी जाणाऱ्यांची गर्दी आणि रात्रीचा उत्साह सुद्धा. इथे रात्रीचे 2:40 झालेत आणि इथे चहा घेण्यासाठी सगळे थांबले. रितेशांचा पण मूड झालाय चहा घेण्याचा. ते टेस्ट केला
बनायला गेले. कॉफी आवडते. तुम्ही कॉफी घेताय की चहा? कॉफी आहे. कॉफी आहे. चहा बनतोय. टेस्ट करा. पिलं मी. तर इथे आमची सकाळी पण नाही बनता येणार. दाखवलेला टायमिंगनी. गावी जाणारी पब्लिक फुल ऑन जोश मध्ये ना. एका प्रकारची पिकनिक बोलायचंय काय? तुम्ही पण जोश मध्ये ना. मजा वाटते थांबत थांबत. सफर का आनंद घेतो. गिरींद्र झोपलाय आणि आम्ही दोघं मस्त गप्पा मारत. मध्ये झोप येत असेल तर आम्ही मध्येच थांबत एका साईडला लावून पेट्रोल पंपच्या इथे वगैरे थोडी झोप घेतो. फ्रेश झालो की लगेच निघतो. असं करतोय. तुम्ही जर या मार्गावरून जात असाल रात्रीचे वगैरे तर माऊली चहा इथे थांबून तुम्ही कांते स्टॉप आहे. हां, त्याच्यासमोर कांते स्टॉप आहे. जर तुम्हाला चहाचा मूड झाला असेल तर इथे माऊली चहा इथे तुम्ही थांबू शकता. कॉफी पण छान होती आणि चहा पण खूप सुंदर होता. कारण दुसरं कोणीतरी जेव्हा चहा घेतला होता मी फक्त वासाने ओळखलं की चहा खूप सुंदर आहे म्हणून इकडे. आणि ते काका इथे आता सकाळची नाही मी टायमिंग दाखवला होता ना ते इथे अंडा भुर्जी पण बनवत आहेत. ऑमलेट पाव आहे त्यांच्याकडे. चहा आहे. कॉफी आहे. आणि अशा मध्यरात्री पण ते इथे त्यांचा बिझनेस चालू आहे. त्यांचा व्यवसाय इथे जोरात करतायत. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की इथे कामते इथे अगदी कामते स्टॉपच्या समोरच आहे माऊली चहा. नक्की या. बघा हा कामते स्टॉप आहे इकडे समोर त्याच्या. चलो चलो कुठे गेलात तुम्ही? चलो बॅक टू कार. आणि आपण आपल्या प्रवासाला परत सुरुवात करू. हे असे जागोजागी इतके सुंदर रस्ते बनवले गेलेत आणि त्याच्यामुळे आमचा प्रवास एकदम सुखकर असा होतोय. नमस्कार. आणि आपण आता सकाळी 7:30 झालेले आहे. आम्ही इथे फ्रेश झालो आणि आता आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. किती पायऱ्या असेल अंदाजे तसं काही आयडिया नाही आहे. बघते मध्ये मध्ये दाखवत राहते तुम्हाला. चला.
न थकता आम्ही चालू आहे अजून तरी बसलो नाही. गिरींद्र खूप जोशमध्ये. आम्ही वरती येऊन पोचलेलो आहोत आणि ही जी पाटी गुफा दिसते तर इथेच महादेव आहेत आणि आपण त्यांची भेट घ्यायला जातो आहे बेलपत्र आणि सफेद फुलं घेऊन. चला. तर कोकणामध्ये आपण ज्या जागा कोणी नाही पाहिल्या आहेत अशा जागा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यामधलंच एक मार्लेश्वराचं मंदिर आहे जे की मी चढताना व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. तिथून दर्शन घेऊन झाल्यानंतर खाली येण्यासाठी काही शिड्या आहेत, काही पायऱ्या आहेत. त्या उतरून आल्यानंतर असं पाण्याचा छोटासा धबधबा वगैरे लागतो आणि तो इथे आम्ही पार करून आल्यानंतर इथे दत्त महाराजांचं एक मंदिर आहे आणि गगनगिरी महाराजांचं एक मंदिर आहे.
जे की बरेच जण मार्लेश्वराचं मंदिर म्हणजे दर्शन झाल्यानंतर तिकडूनच रिटर्न बॅक जातात आणि मग आम्ही इथे पुढे येऊन बघण्याचा प्रयत्न केला की पुढे काय आहे अजून. तर आम्हाला इथे दत्त महाराजांचं मंदिर एक भेटलं आणि गगनगिरी महाराजांचं मंदिर एक भेटलेलं आहे. सो आता तुम्ही दर्शन घ्या आणि जर तुम्ही इथे येत असाल तर जमत असेल तर इकडे नक्की या, इकडे दर्शन घ्या. आणि अजून एक माझी छोटीशी रिक्वेस्ट होती की आपण असे देवस्थानं फिरायला जातो आणि आपलं कोकण हा जो आपण पाणी वगैरे पितो किंवा मग काही खातो त्याचे रॅपर्स, अशा प्लास्टिकच्या बाटल्या ज्या माझ्या पाठी दिसत असतील, लोकांनी पाणी घेतात आणि त्या बाटल्या इथे मी येताना वरती तेच नोटीस करत होते सगळीकडे की जागोजागी असं घाण केलेली आहे. तेच तुम्ही गिरनारला जाल तर मग तुम्हाला कळेल की तिथे प्रत्येक गोष्टीवर बॅन आहे. म्हणजे प्लास्टिक हे बॅनच आहे तिकडे. आणि तुम्हाला जर पाणीच हवं आहे तुम्ही स्वतःची बाटली कॅरी करा आणि खाण्यापिण्याची वस्तू असेल तर रॅपर तुम्ही स्वतःकडे ठेवा आणि प्लीज ते डस्टबिनमध्येच टाका, अशी घाण करू नका. धन्यवाद. पाठी पण काहीतरी आहे ना. चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. चल. छान सुंदर असं निसर्गमय वातावरण आहे इथे आणि इथून तुम्ही सरळ पुढे चालत गेलात की तुम्हाला छोटा धबधबा दिसेल आणि पावसाळ्यात आलात तर हे निसर्ग आणखीनच म्हणजे अप्रतिम, म्हणजे कोकणासारखं कुठेच दुसरं सौंदर्य नाही. तर नक्की कोकणात तुम्ही जर कोकणातले असाल तर ह्या ठिकाणी या आणि जर तुम्ही कोकणातले नसाल तर नक्की आवर्जून या, इकडे व्हिजिट करा आणि कोकणाची सुंदरता बघा. पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्हाला म्हणजे इतर दिवशीही सुंदरच असतं पण पावसाळ्यात आलात तर तुम्हाला अतिसुंदर असं वातावरण बघायला भेटेल. आणि हे जे धबधबे आता तुम्हाला खाली हे जे दिसतं आहे ते आता बऱ्याचपैकी सुकलं आहे. तुम्ही पावसाळ्यात आला तर तुम्हाला इथे खूप सारं पाणी भेटेल, इथून असा मोठा असा धबधबा वाहताना दिसेल, तर नक्की या.